ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आपल्या हातात एक खूप मोठं, खूप शक्तिशाली शस्त्र आहे आणि ते म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. हा कायदा आपल्याला म्हणजे सामान्य नागरिकांना प्रश्न विचारण्याची ताकद देतो. पण ही ताकद नेमकी येते कुठून? तर ती येते या कायद्याच्या अगदी पहिल्या प्रकरणातून, त्याच्या मूळ पायातून. चला तर मग आज आपण हा पायाच नेमकं काय आहे हे समजून घेऊया. बघा, प्रत्येक कायद्याचं एक मूळ दस्तऐवज असतो, म्हणजे जणू काही तो एक नकाशाच आहे. माहिती अधिकार कायद्याचा हा तोच नकाशा आपल्यासमोर आहे. आणि कोणताही नकाशा आपल्याला वाचायचा असेल तर सुरुवात कुठून करावी लागते? साहजिकच त्याच्या पहिल्या पानापासून, त्याच्या सूचीपासून, बरोबर? तर हे जे पहिलं प्रकरण आहे ना, ते म्हणजे या कायद्याच्या नकाशाची सूचीच आहे. हा खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे की कायद्याची पहिली 2 कलमं म्हणजे कलम 1 आणि 2 ही म्हणजे त्या संपूर्ण कायद्याच्या नकाशाची किल्ली आणि सूची असतात. म्हणजे हा कायदा कसा वाचायचा, त्याचे नियम काय आहेत, त्याच्या सीमा कुठे संपतात, हे सगळं समजून घेण्यासाठी ही 2 कलमं आपल्याला दिशा दाखवतात. चला तर मग आपण थेट कलम 1 पासूनच सुरुवात करूया. हे या कायद्याचा जणू काही पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. कारण हेच कलम कायद्याची अधिकृत ओळख काय, त्याची भौगोलिक सीमा कुठपर्यंत आणि तो कधीपासून लागू झाला या सगळ्या गोष्टी निश्चित करतं. तर हे कलम 1 आपल्याला 3 अगदी मूलभूत गोष्टी स्पष्ट करून सांगतं. सगळ्यात पहिलं, या कायद्याचं अधिकृत नाव ते आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची व्याप्ती, म्हणजे तो कुठे लागू होतो. तर कायदा पास झाला तेव्हा तो जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारताला लागू होता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा आरंभ. हा कायदा 2005 साली लागू झाला. याच 3 गोष्टींवर कायद्याचा संपूर्ण पाया उभा आहे. ओके, तर कलम 1 ने पाया तर रचला, पण मग इमारत बांधायची सामग्री कुठून येणार? तर ती येते कलम 2 मधून. म्हणजे काय? तर या कायद्यात जे जे महत्त्वाचे शब्द वापरले आहेत त्या प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ काय हे कलम 2 आपल्याला स्पष्ट करून सांगतं. खरं तर हा या कायद्याचा अधिकृत शब्दकोशच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण कायद्याच्या जगात ना प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट वजन असतं, एक नेमका अर्थ असतो. इथे अर्थाचा अनर्थ होऊन चालत नाही. म्हणूनच प्रत्येक शब्दाची व्याख्या अगदी स्पष्ट असायला लागते. चला तर मग ह्याच कायद्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द घेऊया, तो म्हणजे माहिती. बघूया त्याची व्याख्या नेमकी काय आहे. तर कायद्यानुसार माहिती या शब्दाची व्याख्या खरंच खूप खूप व्यापक आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की सार्वजनिक प्राधिकरणाकडे म्हणजे सरकारी किंवा निमसरकारी संस्थांकडे असलेल्या जवळजवळ कुठल्याही प्रकारच्या सामग्रीचा यात समावेश होतो. हे फक्त सरकारी फाईल्स किंवा कागदपत्र नाहीत. नाही, त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. जरा ही यादी पहा. यात फक्त नेहमीचे दस्तऐवज किंवा अहवाल नाहीत. यामध्ये ईमेल्स, मेमोज, अधिकाऱ्यांनी दिलेली मतं, सल्ले, वेगवेगळे करार, नोंदवह्या, म्हणजे अक्षरशः सगळंच आहे. पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग आणि आश्चर्याची गोष्ट कोणती आहे माहिती आहे? यात व्हिडिओ कॅसेटचा सुद्धा समावेश आहे. आता विचार करा, 2005 सालीच व्हिडिओ कॅसेटचा विचार करणं, यावरूनच या कायद्याची दूरदृष्टी आणि त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते. बरं, आता ही एवढी सगळी माहिती तर आहे, पण ती देणार कोण? तर याचं उत्तर आहे सार्वजनिक प्राधिकरण. कायद्याच्या भाषेत माहिती देण्याची संपूर्ण जबाबदारी या संस्थांवर टाकलेली आहे. आता सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सरकारद्वारे स्थापन झालेल्या किंवा सरकारच्या पैशावर चालणाऱ्या जवळजवळ सगळ्या संस्था यात येतात. आता इथे एक छोटासा पण खूप महत्त्वाचा फरक आपण समजून घेतला पाहिजे. बघा, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे ती संस्था ज्यांच्याकडे ती माहिती प्रत्यक्ष उपलब्ध आहे, आणि समुचित शासन म्हणजे ते केंद्र किंवा राज्य सरकार जे त्या संस्थेवर नियंत्रण ठेवतं किंवा तिला आर्थिक मदत पुरवतं. या रचनेमुळे संपूर्ण सिस्टम कशी चालते याचं चित्र स्पष्ट होतं. आणि फक्त एवढंच नाही, ह्या 2 मुख्य व्याख्यांसोबतच प्रकरण 1 मध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयोगांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांची आणि संस्थांची सुद्धा व्याख्या दिलेली आहे. आता हे कोण आहेत? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे या संपूर्ण सिस्टमचे पंच आहेत, म्हणजे रेफरी. कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होतीये की नाही हे पाहण्याची मुख्य जबाबदारी यांच्यावरच असते. आता कदाचित असं वाटू शकतं की या सगळ्या कायदेशीर व्याख्या आहेत, जरा तांत्रिक आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकासाठी नेमका अर्थ काय? तर याचा थेट संबंध आपल्या सक्षमीकरणाशी आहे, नागरिक म्हणून आपल्याला मिळणाऱ्या ताकदीशी आहे. चला बघूया ते कसं.
हे समजून घ्यायला अगदी सोपं आहे. बघा, जेव्हा आपल्याला माहिती म्हणजे नेमकं काय हे स्पष्टपणे कळतं तेव्हा आपण जास्त आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे अर्ज करू शकतो. जेव्हा आपल्याला या कायद्याची व्याप्ती कळते तेव्हा त्याची ताकद आपल्या लक्षात येते. आणि हेच मूलभूत ज्ञान, हेच आपल्याला सार्वजनिक संस्थांना प्रश्न विचारण्याची आणि त्यांना त्यांच्या कामासाठी जबाबदार धरण्याची खरी शक्ती देतं. तर माहिती अधिकार कायद्याचं हे पायाभूत ज्ञान आता आपल्या सोबत आहे. या ज्ञानामुळे आता आपल्या मनात एक प्रश्न निर्माण व्हायला हवा की आपल्या परिसरात, आपल्या शहरात किंवा आपल्या देशाच्या कारभारात आणखी पारदर्शकता आणण्यासाठी आपण पहिला प्रश्न कोणता विचारणार आहोत, यावर नक्की विचार करा.